तर मला विचारतायत अक्षय सर की चला कितना टाइम लगेगा तुम्हें. मी म्हणाले टचअपला आता काय किती 10-15 मिनिटं लागतील. आणि असा ग्लास ओतला विद्याच्या केसांवर. विद्यालय शलाका भागो भागो असं म्हणून आम्ही ती पुढे मी पाठी फुल. माझी पहिली फिल्म तिच्याबरोबरची लगे रहू मुन्ना. बुलबुलैया मूवी वॉज ट्रिमेंडस फन. क्लायमॅक्सचा शॉट होता. आम्हाला झालेलं होतं ब्रीफ वगैरे की असे असे केस करायचे तो. आणि मी ना जाऊन असे असे करायची बसवायची. म्हटलं हे जरा जास्ती दिसत आहेत. व्हॉट यू आर डुईंग वगैरे असं बोलत ते यायचे आणि ते असं असं करून परत ते हे करायचे. त्या जागेचं नाव चोमू पॅलेस. खरंच ऍक्च्युली भयानक वाटायचा तो. आम्ही म्हणजे कधी 2 शॉटच्या मध्ये कधी वेळ आहे किंवा लंच ब्रेक मध्ये कधी वेळ आहे तर आम्ही जर जायचो असं कुठे असंच राऊंड मारायला. समजो हो ते गाणं होतं. आणि माझ्या लग्नानंतरचं ते फर्स्ट शूट होतं. तोपर्यंत संजय दत्तला माहिती होतं की माझं लग्न झालेलं आहे. इज अ ग्रेट प्रँकस्टर म्हणजे बाबा. हा क्या शलाका पार्टी कब दे रही हो. पार्टी कब दे रही. अरे बाप रे म्हणजे दर दिवशी सकाळी संध्याकाळी दुपारी तेच तेच नुसतं. आणि त्यांच्यासोबत त्यांची टीम पण म्हणजे सगळे फक्त पार्टी हवी होती. बट दिलीस का नाही पार्टी फायनली त्यांना शी आऊ द ग्रेट नसीरुद्दीन शाह ह्यांच्या बाजूला मी बसून ते एक्सप्रेशन्स देते. मला खूपच म्हणजे म्हटलं बाप रे. हे विद्याने पण सुरू केला म्हणजे माझी मस्करी करायला. अरे नसीर जी ये देखो नहीं बोल रही है आपके साथ बैठने के लिए. आणि मी म्हटलं नाही नाही सर मैं बैठूंगी. डर्टी पिक्चर मध्ये मी नसीरचीच आहे तेव्हा पण नसीरची. कारण विद्या कधीच मिरर नाही बघत कधी मॉनिटर नाही बघत. ती म्हणते ते तुमचं काम आहे तुम्ही करा. कारण आम्हाला स्क्रिप्ट दिलेली नव्हती. अदरवाईज आम्हाला स्क्रिप्ट देतात वाचायला. आम्ही तो जेव्हा शूट करत होतो क्लायमॅक्स म्हटलं अरे हा तर हे केलेलं आम्ही शूट एका वेगळ्या व्यक्ती बरोबर. मग आता परत काय आहे. असे ते 2 व्यक्ती होते. मग तेव्हा ते एकदम क्युरिओसिटी होती. अच्छा काय असेल मग काय असेल. अरे बापरे. त्याचं प्रेशर मला काय त्याचं प्रेशर विद्याला सुद्धा होतं. म्हणजे हो एकदम एकदम खूप गोड आहेत त्या. खूप गोड आहेत बोलायला वगैरे एकदम सुंदर. म्हणजे त्यांना जर कळलं ना की तू मराठी आहेस तर तुझ्या इथं मराठीतूनच ते बोलणार. त्या मेकअपसाठी जवळजवळ 4 तास लागत होते. ओके. आणि त्यानंतर एक स्पेसिफिक वेळच ते शूट करू शकत होते. म्हणजे ते वाटतच नाहीत की ते म्हणजे दी अमिताभ बच्चन द ऍक्टर ऑफ द मिलेनियम. ही सो डाऊन टू अर्थ. खूप आहेत खूप नॉटी आहेत ते बापरे. जेव्हा पण ते माईकवाले बिचारे यायचे काय म्हणतात ते ब्युटिफुल आणि ती स्वतःला इतकं सुंदर ढाळते ना त्या कॅरेक्टर मध्ये विद्या. स्पीच नसतो आमच्याकडे बोलायला शब्दच नसतात. गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागामध्ये आपण अशा एका व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत ज्या व्यक्तीच्या प्रोफेशन विषयी आणि तिच्या कामाविषयी आपल्याला खूप माहिती नसतं. आमच्या इंडस्ट्रीमध्ये काम करताना आम्ही कसे दिसतो हे तितकंच महत्वाचं आहे आणि यासाठी महत्वाचं असतं आमचा मेकअप आणि आमचे केस कसे असतात. आम्ही कसे दिसतोय आम्ही काय पद्धतीने लोकांसमोर येतोय आणि वेगवेगळे लुक्स घेऊन येतोय. हे लुक्स करताना मेकअप जितका महत्वाचा तिथली केशरचना अर्थात हेअर स्टाईल सुद्धा महत्वाची असते. अशाच एका हेअर स्टायलिस्टला आपण भेटणार आहोत आणि जाणून घेणार आहोत तिच्या यशाचं रहस्य या इंडस्ट्रीमधलं. भेटूया शलाका भोसले हिला. हाय शलाका. हाय आणि मस्त तुम्हाला सगळ्यांना सांगायला खूप आवडेल की शलाका आणि मी 4थी ते 10वी एका वर्गात होतो. सो आम्ही शाळेतल्या मैत्रिणी आहोत आणि शलाका आता पूर्णपणे वेगळं काम करते. सो शलाका पहिला प्रश्न हाच असेल की वर्गात आणि शाळेत असताना तुझा या क्षेत्राशी कधी संबंध येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. तुला वाटलं होतं? कधीच नाही. मला तर म्हणजे वाटलंच नव्हतं. मी तर स्वप्नातही विचार केला नव्हता ऍक्च्युली. कारण आम्ही तुला बघायचो. तुझी ती मला अजूनही आठवतंय सावधीतली मेडिकेअरची ऍड. करेक्ट. आणि भार्गवी चिरमुले ओ माय गॉड. भार्गवी चिरमुले म्हणजे पूर्ण IAS GS2 मध्ये म्हणजे एकदम फुल ऑन होती. तेव्हा एवढं कोणी नव्हतं करत ऍक्च्युली. तू कशी या फील्ड मध्ये आलीस हा मला पडलेला आज खरंच प्रश्न आहे. ऍक्च्युली मला मी जेव्हा कॉलेजमध्ये गेले तेव्हापासून मला हेअर आणि मेकअप याची दोघांची आवड होती. बरं. पण हेअरची जास्त होती. आणि जसं माझे मामा ते मराठी इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे त्यांनी. त्यांनी क्षितिज ये नहीं आणि बरेच विकास देसाईंबरोबर ऍड फिल्म केलेले आहेत ऍज अ डिरेक्टर, को डिरेक्टर आणि डायलॉग रायटर. माझी मामी डायलॉग रायटर होती. ओके.
तर त्यांच्या ओळखीने आणि मदतीने विकास देसाईंकडे गेले. मग त्यांनी मला मग दादांचा नंबर दिला. विद्याधर भट्टे. येस, विद्याधर भट्टे. हं. त्यांचा नंबर दिला आणि मग मी त्यांना फॉलो करायला लागले. आणि त्यांनी मग एकदा मला बोलवलं आणि मग असं 2001 ला मी जॉईन झाले इंडस्ट्री. पण ऍज अ हेअरस्टाईल. ऍज अ हेअरस्टायलिस्ट. कारण मला विकास देसाईंनी मला अगदी स्पष्टपणे विचारलेलं, तुला नक्की कशात इंटरेस्ट आहे? हेअर मध्ये इंटरेस्ट आहे की मेकअप मध्ये? सो आय सेड की नाही, मला हेअर मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. बर. तर मग त्यांनी मला मग नंबर दिले आणि मग मी आयरीन कडे लागली ऍज अन असिस्टंट 2001 मध्ये. बर. ती चायनीज हेअरस्टायलिस्ट होत्या. तर त्यांनी त्यांच्या काळात परवीन बाबी, अमृता सिंग ह्यांच्या त्या पर्सनल होऊन गेल्या होत्या. ओके. आणि मग त्या ऍड फिल्म्स करायला लागल्या. मग त्यांना मी जॉईन केलं 2001 मध्ये. ओके. तर मी अशी जॉईंट झाले. पहिलं काम आठवतंय का तुला? ओ येस, एक्झॅक्टली. मला माझी पहिली ऍड होती ती गोरेगावला राम मंदिर रोडला एक स्टुडिओ आहे. पण मला स्टुडिओचं नाव नाही आठवत. आणि ती होती क्रांती रेडकर बरोबर. ओ ओके. क्रांती रेडकर वॉज माय फर्स्ट मॉडेल ऍज अन असिस्टंट विथ आयरीन अमीना अन्सारी ज्या होत्या. आणि ती ऍड होती एरियलची. बरं. आणि ती प्रोडक्शन हाऊस होतं इल्युजन. आणि तेव्हा म्हणजे मला सगळं नवीन नवीन होतं. आणि म्हणजे अशी मजा यायची. मी म्हटलं, अरे ही तर 30 सेकंदाची ऍड असेल, 2 दिवस कशाला लागतायत? सगळं म्हणजे तेव्हा मला कळलं की अच्छा असं असतं. तर म्हणजे प्रत्येक एक एक डायलॉग, एक एक शॉट इतका महत्वाचा असतो. 4-4.5 वर्ष मी त्यांनाच असिस्ट करत होती सुरुवातीचे आयरीनना. आणि त्यानंतर मग मी त्या इन बिटवीन मध्येच मी विद्या बालनला मी भेटलेले होते. बऱ्याच ऍड मध्ये मी भेटलेले होते जेव्हा प्रदीप सरकार करायचे, प्रदीप दादा. तेव्हा मी त्यांना भेटायची. आणि मग तेव्हा आमचं चांगलं छान ट्युनिंग एकदम जमलेलं होतं. त्यानंतर मग त्यांना ते परिणिता मूवी मिळाली. आणि मग त्यांना एकलव्यासाठी कुठेतरी आउटडोर होतं, राजस्थानला काहीतरी आउटडोर होतं. आणि मला आठवतंय मी एक ऍड फिल्म करत होती आपल्या आर के स्टुडिओला, जो चेंबूरला आहे. तर तिकडे मी करत होती आणि तेव्हा मला विद्याचा फोन आलेला होता, विद्या बालनचा, की अगं म्हणजे मी मराठीतूनच बोलते, ती हिंदीतूनच बोलत होती. तर ती बोलली की अगं होत नाहीये हेअर ड्रेसर म्हणून, नाहीतर मला खूप आवडलं असतं की तू ह्या मूवीवर माझ्याबरोबर काम केलंस वगैरे असतं तर. मी म्हटलं नाही नाही, असं काही नाहीये, प्रॉब्लेम नाही वगैरे. तर मग तसा तो एक पहिला कॉल होता जो मी विद्याबरोबर बोललेली होती. हिला परिणिताच्या एका गाण्याच्या वेळेस, म्हणजे तुला जर परिणिताचं ते गाणं आठवत असेल तर, की ते ट्रेनवालं. ट्रेनवाला ते कसो मजा आहे. नाही, ट्रेन ते नाही, ते नाही. एक सॉफ्ट असं गाणं आहे ज्याच्यामध्ये संजय दत्त तिला सोडायला येतात. ओके. रेल्वे स्टेशनला. आणि तो होता मोहन स्टुडिओ मध्ये अंधेरीला. आणि तेव्हा मी ज्युनियर आर्टिस्टचं मी करत होते हेअर. आणि विद्या होती, आणि विद्या बरोबर त्या कलकत्त्याच्या हेअर ड्रेसर होत्या, हेनादी म्हणून. तर तेव्हा मला त्या हेनादीने सांगितलेलं की चलावा अभी ना तू ही करेगी यार, मैं तो नहीं रहूंगी ना, तो तू ही करेगी. मी आय वॉज लाईक, अरे नाही बाबा, म्हणजे मी कुठे विद्याचं मी कुठे करणार, कारण मी आता हे एवढंच करते, मला काही जास्ती वर्ष झालेली नाही इंडस्ट्रीमध्ये. पण नाही, मग तिने शेवटी तेव्हा तो मूवीचं शूट वगैरे झालं. मग विद्या बालनने विद्यादादांना विचारलं की नाही, मला पर्सनल हेअरड्रेसर हवी आहे, तर शलाका बरोबर मला करायचंय. तर तेव्हा त्या हो बोलले. म्हणजे तेव्हा ते बोलले की हा ठीक आहे, विचारूया. तर म्हणून मग असं विचारपूस अशी झाली. आणि मग मी तिच्याकडे जे नोव्हेंबर 2005 ला तिला मी जॉईन केलं टिल डेट. वाव, किती वर्ष, म्हणजे 20 वर्ष झाली आता ऑलमोस्ट. आपण लुकिंग बॅक, ओ माय गॉड. मग तुझी पहिली फिल्म कुठली होती? माझी पहिली फिल्म तिच्याबरोबरची लगे रहू मुन्ना भाई. ओके. तो एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे ते तर ड्रीम कम ट्रूच होतं ते एकदम असं. आणि तिच्याबरोबर काम करायला मला खूप मजा आली, अजूनही येते. शी इज अ जेम ऑफ अ पर्सन. ते मूवीचे डायरेक्टर होते आपले राजू हिरानी सर. करेक्ट.
हम्म. आणि त्यांच्याबरोबर म्हणजे मी कधी फिल्म केल्याच नव्हत्या, त्यामुळे तेही माझं पहिलंच पहिलेच काम. एवढे मोठे डिरेक्टर यांच्याबरोबर काम करायचं. तर मजा तर आली, टेन्शन तर होतं आणि इन फ्रंट ऑफ बाबा लाईक हम्म. संजय दत्त त्यांच्या समोर म्हणजे थोडं नर्वस तर फील झालेलं होतं, पण नाही, मग ते थोडंसं गोळा करून ते सगळं करेज झालं होते शेवटी. मग विद्या बालन यांच्या आयुष्यात खूप माइलस्टोन फिल्म्स आल्या, ज्याच्यात त्यांचे वेगवेगळे लुक खूप फेमस झाले. हम्म. त्यातली त्यांची माझ्या लक्षात राहिलेली आणि लुक असलेली फिल्म बस भूल भुलैया. म्हणजे त्यातली मंजुलिका मंजुलिका. कोणीच विसरू शकत नाही. कारण त्याच्यावर खूप मीम्स होतात आणि बरंच काय काय येस होतं. येस येस तर लुक बद्दल ऍक्च्युली येस. सो तुझा काय अनुभव आहे भूलभुलैया पिक्चरचा, जो आम्हाला ऐकायला आवडेल खूप. बुलबुलैया मूवी वॉज ट्रिमेंडस फन आणि प्रियंस सरांबरोबर, प्रियदर्शन सरांबरोबर, आणि ते इतके सॉर्टेड आहेत. म्हणजे मला जर हा शॉट असा घ्यायचा आहे तर मी असाच घेणार. म्हणजे हा मला मास्टर घ्यायचा आहे, मास्टर ऍज इन दोन लोक, हा म्हणजे त्यांना माहिती नसेल, पण बरोबर. मास्टर जर शॉट घ्यायचा आहे दोन लोकांना एकत्र करून, तर तेवढाच घेणार, ते क्लोजअपला जाणार नाही. हम्म. म्हणजे ही वॉज सो सॉर्टेड. आणि एक गमतीशीर अशी एक मजा मला आठवते की क्लायमॅक्सचा हे होता, शॉट होता, सीन होता, जेव्हा तिला पकडून चार लोक असे आणतायत आणि तिच्यामध्ये ती मंजुलिका घुसलेली आहे वगैरे, आणि तिच्या त्या राजाला असं ठेवलेलं आहे, पण तो राजा नव्हता, तो बावला होता. बरोबर. हा, आणि तिला असं आणतायत पकडून पकडून. आणि मी म्हणजे कसं, म्हणजे मी तेव्हा काय म्हणतात ते, नवीन अशी होते थोडीफार, आणि आम्हाला झालेलं होतं ब्रीफ वगैरे की असे असे केस करायचे वगैरे, आणि मी ते केलेले होते, पण ते त्यांना ते मंजूर नव्हते, प्रियन सरांना. ते काय करायचे, आम्ही त्या एका शॉर्ट पर्यंत आणायचो आणि मी ना जाऊन असे असे करायची, बसवायची, म्हटलं हे जरा जास्ती दिसत आहेत, आपली हिंदी फिल्म हिरोईन आहे ती, तर मग बसवायची, व्हॉट यू आर डुईंग वगैरे असं बोलत ते यायचे, आणि ते असं असं करून परत ते हे करायचे, आणि मी परत जायची, परत बसवायची, आणि ते परत यायचे, परत करायचे. किती वेळ केलं तुम्ही हे सगळं? जवळजवळ 3 ते 4 वेळा केलं, पण मग नंतर म्हटलं नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, मी नाही करत, म्हणून मी आली, आणि शेवटी तो शॉट ओके झाला. सो दॅट वॉज दी, म्हणजे कारण मला माहिती नव्हतं यांना कुठल्या कुठल्या बाबतीत त्यांना मंजुलिका तशी पाहिजे, कारण आपण बघतो की नाही माझी हिरोईन माझी छान दिसली पाहिजे, पण नाही नाही, त्यांना मंजुलिका आणायची होती त्याच्यातनं. सो पण तू पहिल्यांदा जेव्हा लुक बघितला असशील की अशा काही सिमिलर तुला पिक्चर्स दाखवले असतील की साधारण असा करायचा, तेव्हा तुझ्या मनात पहिलं काय आलं होतं? कारण असं काहीतरी, इट इज नॉट हेअर सेटिंग और हेअर ड्रेसिंग ना, इट इज उद्ध्वस्त करायचं उद्ध्वस्त, सगळं. लिटरली उद्ध्वस्त. आम्हाला तिने सांगितलेला होता एक, आय थिंक त्याच्या आधी एक चंद्रमुखी येऊन करेक्ट गेलेला करेक्ट होता, करेक्ट. जो ज्योतिका, नाही, शोभा, शोभा शोभा, येस, साऊथच्या हा, डान्सर आहेत त्या, येस. साऊथच्या आहेत त्या, तर त्यांनी तो केलेला होता. पण म्हणजे त्यांनी सांगितलेलं की हा मूवी बघ म्हणून, तर आम्ही बघितलेला होता, पण ती कल्पना नव्हती केलेली की मी, अच्छा मला आता हे पण असं करायचं आहे, आणि अच्छा विद्या अशी दिसू शकेल, आणि पण म्हणजे ते झालं ते तसं, म्हणजे तसं इमॅजिन नव्हतं केलेलं की विद्याला मला असं बघायचं आहे, अरे नाही नाही, आम्ही तिला छान 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 हे करतो टायर्स मध्ये, पण अच्छा मला मंजुलिका मध्ये असं करायचं आहे, असं थोडस हा, तो अंदाज नव्हता. अंदाज नव्हता. हा, पण राजस्थान म्हटलं की तिथे सगळे ते ऑलरेडी हवेली, महाल आणि ते सगळे, ते खरंच तसं होतं का गं, इतकं डेंजरस? जिथे आम्ही शूट केलं, जो बुलबुलैया वनचं, ते होतं जयपूर पासून एक तासाभराच्या अंतरावर. त्या जागेचं नाव चोमू पॅलेस. ते आता एक हॉटेल म्हणून आहे, आणि आधीच्या काळात कसं ते लोक राजे महाराजे वगैरे, मग त्यांची ती हवेल्या वगैरे एवढं मोठे असायचे, आणि मग नंतर मे बी त्यांना ते पूर्वजांपासून ते त्यांना मे बी डेव्हलप करता येत नसेल किंवा काय, मग ते लोक हॉटेल्स हेरिटेज द्यायचे, हा, करायचं. हेरिटेज करायचे. तर मग तो तशा टाईपचाच काहीतरी होता तो, जो चोमू पॅलेस होता, पण तो होता तसाच, आणि तो असा म्हणजे खरंच ऍक्च्युली भयानक वाटायचा तो.
आम्ही आम्ही म्हणजे कधी 2 शॉटच्या मध्ये कधी वेळ आहे किंवा लंच ब्रेक मध्ये कधी वेळ आहे, तर आम्ही जर जायचो असं कुठे असंच राऊंड मारायला, तर तो तसाच होता. हॉन्टेड होता. हॉन्टेड सारखा म्हणजे हॉन्टेड होता की नाही माहित नाही, पण फिलिंग पण द फिलिंग हे होतं ना की अरे बापरे, तिकडे गेल्यावर केवढा काळोख आहे, नको नको असं आणि होतं. नाईट खूप होत्या तुमच्या. हो, नाईट ते होता. गाणं किती दिवस चाललं होतं? आम्ही जे तोमार म्हणजे जे तिचं मंजोलिकावालं हा हा. म्हणजे ते उद्ध्वस्तवालं ते किती दिवस चाललं होतं अ, शूट? ते डान्स पोर्शन होता तो जवळजवळ 7 दिवसांचा होता आणि त्याच्यातच ते एक सीन होता काहीतरी हं, आणि त्याच्यानंतरचा जो जो क्लायमॅक्स होता तो हं. आम्ही जयपूरला ऑलरेडी शूट करून आलेलो होतो ओके. आणि त्यानंतर मग आम्ही ते गाणं शूट केलं. पण तो मंजोलिकावाला पार्ट किती दिवस चालला? ते जे उद्ध्वस्त होते सगळं आणि ते मारणं-बिरणं तो ते सगळं? दोन दोन दिवस किंवा 3 नाईट दिवस. असेल ना, नाईट 3 नाईट. नाईट्स. हो बापरे! 2 दिवस पण होता. तेव्हा थंडी पण असेल? अरे भयानक थंडी होती. जयपूर म्हणजे उरड असं एकदम कुडकुडी आणि पण म्हणजे आम्हाला असं वाटलेलं कारण विद्या फक्त त्या कॉस्ट्युम मध्ये होती ना आणि बाकी सगळे जॅकेट वगैरे घालून. आम्हाला असं वाटलेलं की म्हटलं कशी काय करतोय हे होतं पण नाही ते ऍक्टर तू पण ऍक्टरच प्रिपेअर्ड. आहेस येस, येस. पण ते सवय होऊन जाते. त्या शॉर्ट पुरतं का होईना ते ते बळ तो एक येतं. बळ येतं ऍब्सोल्युटली. त्या फिल्ममध्ये त्या दरम्यान तुला विक्रम गोखले आणि रसिका पण येस. होते त्या या फिल्ममध्ये, या दोघंही या होते. करेक्ट करेक्ट. त्यांच्याशी काही कम्युनिकेट झालं, बोलणं झालं होतं तुझं? कारण असं बरेच वेळेला असतं ना, की हा स्टाफ मराठी आहे म्हटल्यानंतर आपले असे, "अरे, हा कोणी मराठी आहे हा का?" हा किंवा आपल्याला मराठी ॲक्ट्रेस विषयी खूप अट्रॅक्शन असतं. येस येस किती येस हिंदी जरी भेटले तरी येस सुद्धा. येस करेक्ट करेक्ट. ऍक्च्युली आता जसं मी तुला सांगितलं प्रियदर्शन हं. सरांबद्दल तर ते इतके सॉर्टेड होते की आम्ही सगळे एकत्र सेटवरच यायचो म्हणजे मी हं, पण आणि विद्या ऑब्व्हियसली हं. विद्यासोबतच यायचो आम्ही आणि आलो की लगेच शॉट सुरू आणि मग तो शॉट झाला मग नेक्स्ट शॉट असं करायचो त्यामुळे आम्हाला मधला जो वेळ होता ना तो तो मिळायचाच आम्हाला नाही. मिळायचा नाही फक्त हॅलो सर किंवा हॅलो रसिकाजी वगैरे असं एवढंच फक्त बोलणं व्हायचं अदरवाईज असं तेवढं कम्युनिकेशन आमचं झालं नाही. झालं हा. नाही. ओके. मगाशी बोलता आपण लगेरो माझी त्यांची पहिली फिल्म तू त्यांच्या बरोबर केलीस. लगेरोचे काही किस्से आहेत का? लूक टेस्ट करतानाचे किंवा अ, जसं म्हणाली संजय दत्तना भेटल्यानंतर एक हो. काय तिथले किस्से असतील तर सांगा मला आवडतील ऐकायला. माझं ना तेव्हा नवीन लग्न झालेलं होतं. ओके. 2006 ला माझं लग्न झालेलं आणि त्यानंतर ते गाणं एक होतं समझो होई ग हं. समझो होई ग ते हं. गाणं होतं आणि माझ्या लग्नानंतरचं ते फर्स्ट शूट होतं जे मी करणार होती ओके. आणि म्हणजे तुझ्या तोपर्यंत परत आलीस लग्नानंतर. येस हां. येस येस आणि तोपर्यंत संजय दत्तना माहिती होतं की माझं लग्न झालेलं आहे आणि मी नवीन नवीन येणारे नाही नवेली दुल्हन वगैरे मग आणि इज अ ग्रेट प्रँकस्टर म्हणजे बाबा मग तेव्हा त्यांनी ना सुरुवात केली हा क्या शलाका पार्टी कब दे रही हो पार्टी कब दे रही अरे बाप रे म्हणजे दर दिवशी सकाळी संध्याकाळी दुपारी तेच तेच नुसतं आणि त्यांच्यासोबत त्यांची टीम पण हं. म्हणजे सगळे फक्त पार्टी हवी होती आणि त्यानंतर आम्ही एक गाणं शूट करायला गेलो होतो गोव्याला ते पल 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 हं. ते जे गाणं ते आहे. हा हां. त्या लव्ह सॉन्ग हा त्यांचं तर सेपरेट. ते गाणं जे आहे त्याच्यात जे सिनियर सिटीजन जे हं, होते हं. तर त्यांचे काही शॉर्ट्स घ्यायचे होते गोव्याला तर आम्ही तिकडे गेलेलो आणि तिकडे एका हॉटेलमध्ये राहिलेलो सगळेजण तर तिकडे सुद्धा तेच अरे शाला का इधर पार्टी दे ना ये तो बहुत अच्छा बडा हॉटेल है ये है वो है म्हटलं हो आणि बाबा म्हणतात मग माझं एकदम त्यांना काय देणार पार्टी आपण? त्यांना काय त्याची संजय दत्त सो मग हा दिलीस का नाही पार्टी फायनली त्यांना? नाही शी हाऊ मीन त्याला काहीच अर्थ नाही झाला कारण की त्यांनी पार्टी पासून दिली नाही तू. आता मे बी ते विसरले पण असतील नाही पण आपल्या लोकांना असं वाटत राहतं कायम की हे ऍक्टर्स कसे असतील काय असतील तुला एक इन जनरल म्हणजे आपण बाकीच्या सिनेमांकडे येऊ पण असं लक्षात राहिलेला कुठल्या ऍक्टर बरोबरचा किस्सा आहे बिसाइड्स विद्याजी ऑफकोर्स त्यांच्या बरोबर तर आपण शेअर करूच पण एखादा त्यांचा को ऍक्टर त्यांच्या एखाद्या गोष्टीने तुला माणूस म्हणून खूप छान वाटलं. जसं तुझं आणि माझं फोनवर बोलणं झालं की इश्कियामध्ये एका गाण्याच्या सुरुवातीला मी आहे आणि तेव्हा नसीरजी नसीरुद्दीन द ग्रेट नसीरुद्दीन शाह यांच्या बाजूला मी बसून ते एक्सप्रेशन्स देते
तर मला खूपच म्हणजे म्हटलं बाप रे, हे जो हे दिग्गज कलाकार आणि त्यांच्या बाजूला बसून मला ऍक्टिंगचा ए पण येत नाही आणि बसून ते करायचं होतं आणि पण ही इज सो हंबल. त्यांनी मला असं केलं, नाही नाही हे करना वो डरना मत, ऐसे नहीं होगा, अच्छा होगा, असं करून त्यांनी हे केलं. म्हणजे त्यांचं नाव मला नक्कीच आठवतं की नसीरजी. पण हाच होतं बोलता बोलता एक मुद्दा मांडलास. मला असं वाटतं मागे आपण एकदा बोललो होतो तेव्हा असं होतं. तू विद्याजींच्या प्रत्येक सीन मध्ये गेस्ट अपीअरन्स का करतेस? हा मला त्यांना प्रश्न आहे की का गेस्ट अपीअरन्स? तुम्ही आता बघाल आजच्या पॉडकास्ट नंतर विद्याजींच्या प्रत्येक फिल्म मध्ये नाही शलाका असतेच असते. ऑन स्क्रीन असते. ते काय गणित आहे प्लीज? नाही नाही, प्रत्येक प्रत्येक फिल्म मध्ये ऑलमोस्ट नाही. त्यांच्या हिट प्रत्येक फिल्म मध्ये आहेत. नाही असं काही नाहीये. ऍक्च्युली काय म्हणजे त्यांना एक मुलगी हवी होती इश्कियाच्या त्या शॉर्टसाठी. तर ते इश्कियाचे डिरेक्टर अभिषेक चोबे त्यांनी मला, आमचं जेव्हा शेड्यूल संपणार होतं त्या दरम्यानच मला विचारलं की अरे ऐसा ऐसा है, तुम करोगी क्या? मला वाटलं की हे मस्करी करतायत, काय चालू आहे. पण नंतर मला त्यांच्या असिस्टंटने सांगितलं की अरे नाही, करना है, करोगी क्या? आणि मी म्हंटल की अच्छा. मी विद्याला सांगितलं, म्हटलं विद्या ऐसे ऐसे बोल रहे हो, तो क्या है, कर लो ना, कर लो ना. विद्या बोलली मला, कर लो कर लो. म्हणजे समझ में नहीं आ रहा है क्या करू, असं असं मी बोलते. आणि मग नंतर शॉर्टला बोलवणं झालं. शॉर्टला गेलो आणि तिकडे नसीरजी पण होते, विद्या होती. आणि विद्याने सांगितलं, अरे नसीरजी ये देख. मग विद्याने पण सुरू केला म्हणजे माझी मस्करी करायला. विद्या बोलते, अरे नसीरजी ये देखो, नहीं बोल रही है आपके साथ बैठने के लिए. आणि मी म्हटलं, नाही नाही सर, मैं बैठूंगी. म्हणजे तसं हे हो झालं. नसीरजीला जर असेल कोण आहे जी माझ्या बाजूला बसेल नाही म्हणते. तर मला अजूनही ते चिडवते विद्या हा इन्सिडन्स घेऊन. आणि डर्टी पिक्चर मध्ये मी ते म्हणजे नसीरचीच आहेत तेव्हा तेव्हा असं पण आपण. नसेलची त्या एका शॉर्टलाच आहे मी. आणि दॅट्स इट. म्हणजे दोनच दोन्ही आहेत. फिल्म हिट आहेत एकदम हा जोरदार. हा, ते तर आहे दोन्ही फिल्म. पण जसं आपण आता बोललो की भुलभुलैया त्याच्यानंतर त्यांच्या करिअर मधला टर्निंग पॉइंट फिल्म इज 100% डर्टी पिक्चर आपण म्हणूया त्यांची इमेज बदलण्यामध्ये. कारण येस. तोपर्यंत अशी एक साधी मुलगी, गोड मुलगी, कट्टू एका सिल्क स्मिता सारख्या कॅरेक्टरला येस. त्यांनी पोर्ट्रे केलं, ज्याच्यामध्ये खूप बोल्ड सीन होते, खूप वेगवेगळे लुक्स होते त्या फिल्म मध्ये. त्यामुळे तुझं काम वाढतं अर्थातच. या. तर तू प्लीज डर्टी पिक्चर विषयी सांगा मला. ओ, डर्टी पिक्चरचं शेड्यूल जवळजवळ ऑलमोस्ट 72 डेज आम्ही शूट केलं ऑल टुगेदर. ओके. अँड दॅट वॉज द लॉंगेस्ट शूट होतं आमचं. आणि वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये करायचं होतं. म्हणजे ती साऊथ एक गर्ल होती, त्याच्यात तिचं कपडेही वेगळे होते. आणि मग त्याच्यात काय करायचं आपण केसांचं. तर आमच्या बरोबर म्हणजे ऑब्विसली विक्रम दादा होते, विक्रम गायकवाड. आणि त्यांच्यासोबत त्यांनी लुक केलं. हा ते होते लुक करायला, मेकअप साठी ते होते. आणि केसांनी मला त्यांनी सांगितलेलं की तू तुझ्या परीने सगळं जे कर, काय करायचं ते. तर मग ती गावातली, मग तिला पिक्चर मिळतो किंवा ती हळूहळू कशी ती सिल्क स्मिता बनत जाते. तर त्या ह्याच्यामध्ये भरपूर सारे लुक्स असे होते की ज्याच्यावरती काम करायचं होतं. आणि खरं सांगायचं झालं ना तर ते खूप म्हणजे चॅलेंजिंग होतं. वेगळ्या वेगळ्या एका तो त्या सीन साठी कसा दिसेल. मग त्या एका सीन मध्ये ना ती ओरडून ओरडून बाहेर येते त्या पिक्चर मध्ये. आणि म्हणजे ती खूप मेंटली त्रासलेली दाखवलेली आहे ती. आणि मग तेव्हा काय करायचं, मग तेव्हा मग दुसरा एक विग लावलेला होता की जेणेकरून एवढे मोठे हे दिसायचे, जे व्हॉल्यूम वाटेल केसांमध्ये. तर मग ते तसं वेगळं केलेलं होतं. नंतर ती एका अवॉर्ड फंक्शनला जाते, त्या अवॉर्ड फंक्शनचं काही वेगळं लुक होतं. मग ह्या गाण्यात काय करायला लागेल, मग त्या गाण्यात होतं. मग त्या गाण्यामध्ये जे उलाला उलाला गाणं आहे ते पण आम्ही एक काहीतरी 5 दिवस आम्ही गाणं 5 का 7 दिवस शूट केलं. आणि त्या ह्याच्यामध्ये जवळजवळ 15 का 20 तिचे कॉस्ट्युम चेंज आहेत. मग त्या कॉस्ट्युम नुसार
म्हणजे त्या काळी कशा त्या साऊथ ऍक्टर्स असतील, हम्म. मग त्यांचे कसे हेअरस्टाईल्स करायचे वगैरे. तर ते खूप म्हणजे खूप अभ्यास होता आणि बरंच काही काही रेफरन्सेस काढून आम्ही मग तू ते कसा अभ्यास केलेलं. केला होतास त्यावेळेला रेफरन्सेस काढण्यासाठी? अ, तेव्हा आम्ही मोस्टली मूव्हीजच बघायचो. त्यांनी मला सांगितलेलं होतं, की विद्याने सांगितलेलं, की सिल्क स्मिताचे तुला जेवढं तुला बघता येईल तेवढं बघ हम्म. किंवा त्या काळातल्या ऍक्टर्स त्यांचे मूव्हीज बघ हम्म. किंवा कुठे फोटोज मिळाले तर हम्म. ते बघ. हम्म. आणि तेव्हा ही पण होती म्हणजे जिने कॉस्ट्युम केलेलं निहारिका भसीन म्हणून हम्म. ती होती आणि तिने मला मदत केली रेफरन्सेस काढायला वगैरे. तर मग असे करून मग तो जो मला आता एक आठवलं, की तो जो पिंक कलरचा आहे ना तिचा तुझं फेमस फेमस जो फेमस पोस्टरवरचा हा आहे हा. हा तर त्या केसांसाठी म्हणजे त्या ह्यांना मिलन सरांना मी एक करून दाखवलं, नाही आवडलं. दुसरं करून नाही, तिसरं नाही. असे त्यावेळेसच 3-4 असे हेअर करून दाखवलेले ते ऑन सेट म्हणजे तिकडे व्हॅन मध्येच असताना. हम्म. आणि मग त्यांना तो जो थोडेसे सॉफ्ट इथे कर्ल्स आणि इथे बन आणि मग शेवटी त्यांना ते आवडलं. म्हणजे असं कधी त्याचे कधी मोती मोती आहेत ना त्या हा केसामध्ये. आय स्टील रिमेंबर. उषा पिंक ड्रेस आहे हा त्यांचा तो. हा हा करेक्ट हा करेक्ट. ओके. सो असंही होतं म्हणजे कधी कधी आम्ही आधीही ठरवतो केस कसे करायचे किंवा काय लुक कसा असेल किंवा कधी कधी ऑन सेट सुद्धा आम्हाला करावं लागतं की नाही अच्छा हे नाही आवडलं मग ठीक आहे ते करूया आपण, मग ते नाही आवडलं मग ठीक आहे अच्छा दुसरं अजून असे ऑप्शन्स आम्हाला द्यायला लागतात. वाव. त्यानंतर कहाणी, कहाणी 1, कहाणी 2 दोन्ही आलेल्या होत्या अर्थातच कहाणी. येस तर येस कहाणीत त्यांचे लुक खूप वेगळे होते हा आणि एक वेगळं शहर होतं जिथे तू शूट केलं येस असशील. येस ऍब्सोल्युटली. त्याच्याविषयी आम्हाला सांग, कहाणीविषयी. कहाणी 1 आम्ही शूट केला कलकत्त्यामध्ये आणि तेव्हा आम्ही तिकडे ऑलमोस्ट 57-58 डेज होतो. तेव्हाच थंडीचा सीझन होता तेव्हा तिकडे कलकत्त्यामध्ये आणि कहाणी 1 हा खूपच म्हणजे आम्हाला वाटलंच नव्हतं की अच्छा आम्ही शूट असं करतोय का, कारण आम्हाला स्क्रिप्ट दिलेली नव्हती. अदरवाईज आम्हाला स्क्रिप्ट देतात ओके. वाचायला की विद्या विल मेक शुअर की आम्हाला शूटच्या आधी स्क्रिप्ट मिळेल की जेणेकरून आम्ही त्याच्यावरती काम करू आणि म्हणजे ते आमच्या डोक्यात बसलं असेल. कारण विद्या कधीच मिरर नाही बघत, कधी मॉनिटर नाही बघत, कधीच म्हणजे कधी त्या इन्व्हॉल्व होतच नाही त्या ह्याच्यामध्ये. ती म्हणते ते तुमचं काम आहे तुम्ही करा. आणि मग ठीक आहे मग आम्हाला स्क्रिप्ट तेव्हा मिळालं नव्हतं किंवा मिळालं होतं समजा की एक 70% मिळालेलं, तो क्लायमॅक्स आम्हाला मिळाला नव्हता. ओके. तेव्हा आम्ही तो जेव्हा शूट करत होतो क्लायमॅक्स, म्हटलं अरे हा तर हे केलेलं आम्ही शूट एका वेगळ्या व्यक्तीबरोबर, मग आता परत काय आहे? असे ते 2 व्यक्ती होते कहाणी बरोबर, 1 मध्ये. बरोबर. आणि मग तेव्हा ते एकदम क्युरिओसिटी होती. अच्छा काय असेल मग? काय असेल मग? आणि कहाणी 1 चे आणि 2 चे दोन्हीचे डिरेक्टर सुजॉय घोष. हम्म. ते तर इतके जॉली व्यक्तिमत्व आहेत ना ते, की असं वाटतच नाही की आपण म्हणजे सेटवर की एका मोठ्या डिरेक्टर सोबत आपण काम करतोय. ते इतकं म्हणजे स्पॉट बॉय पासून वरच्या म्हणजे लेवल पर्यंत सगळ्यांना एकदम असं एक समान आखणारे मी बघितलेले आणि म्हणजे त्यांनी इतकं कम्फर्ट करून दिलेलं होतं की नाही नाही, आप जो करो वो करो जो अच्छा दिखे. हम्म. जसं त्यांनी आम्हाला ब्रीफ दिलेलं होतं की असं असं कॅरेक्टर आहे तर तुम्ही ते करा. आणि जसं विद्याने मी सांगितलं आधी की विद्या आमच्यावरच हे करायची, मग आम्ही ते केलं आणि म्हणजे मजा आलेली होती तेव्हा कहाणी 1 करायला. म्हणजे इट वॉज लाईक की असं वाटत होतं की एक फॅमिलीच आमची जणू काही 2 महिन्याची ती बनलेली आहे. त्यामुळे मजा यायची. आणि नाईट शूट पण आम्ही खूप केलेलं आहे हो. त्याच्यात. तर नाईटमध्ये पण म्हणजे तिकडे थंडी तर असायचीच. खूप थंडी आणि मजा यायची. म्हणजे मजा आली तिकडे शूट करताना. तुझ्याशी बोलताना मगाशी कळलं आणि लक्षात आलं की नवाजुद्दीनच्या खूप अर्ली फिल्म्स मधली हां. कहाणी आहे. हो. त्यावेळेला ते तेवढे लोकांपर्यंत पोहोचले हां, नव्हते. हां, हां. सो हाऊ वॉज ही ऍज अ पर्सन? कारण त्याच्यानंतर तुम्ही 3 पण केली, ज्यात तोपर्यंत ते पुन्हा एक स्टार झाले हां. होते. तेव्हा झालेले होते ते. सो हाऊ इज त्यांचा काही त्यांच्याशी काही तुला फरक जाणवला एक माणूस म्हणून किंवा काय? नाही म्हणजे नवाज सर तर एकदमच म्हणजे शांत व्यक्तिमत्व. जेव्हा मी त्यांना कहाणी 1च्या वेळेस
भेटलेली होती. ते म्हणजे काय नाही, जेव्हा तो शॉट असायचा तेव्हा तो शॉट द्यायचे आणि त्यानंतर मग मग बसायचे एकटे साईडला किंवा काय असं असं टँट्रम वगैरे असं काही नव्हतं त्यांचं, हम्म. की असं एकदम एकदम डाऊन टू अर्थ पर्सन तसे होते ते. पण तू जास्त हिंदी फिल्म्स केल्यास हो. बरोबर. पण एक तू खूप लक्षात राहिलेली फिल्म केलीयस मराठी आणि ती अर्थात एक अलबेला. हा. कारण पुन्हा त्यात विद्याजी गीता बालीच्या गीताबाई. लुकमध्ये होत्या. हा. सो तो एक लुक पुन्हा रिक्रिएट येस करायचा येस होता येस तुला. येस. तर त्याबद्दल सांग त्या फिल्म विषयी. या गीता बालीचा रोल ह्यांनी विद्याने केलेला आणि त्याचा लुक ट्रायलच्या वेळेस आम्ही विद्यादादा होते हम्म. सोबत. तर त्यांनी मेकअप केलेला होता आणि मी हेअर केलेले होते आणि मला रेफरन्सेस आम्हाला दिले होते की असं असं करायचं आहे आणि 2 रेफरन्सेस होते. एक सेंटर पार्टचा होता आणि एक दुसरा होता, साइड पार्टचा काहीतरी होता. तर ते दोन्ही करायचे होते. पण मी ते दोन्ही करून दाखवले त्या लूक ट्रायलच्या वेळेस आणि मग ती सेंटर पार्ट मधलेच म्हणजे ते लूकच इतकं सुंदर होतं, हो. की म्हणजे कॉस्ट्यूम म्हणा किंवा हेअर, मेकअप दोन्ही आणि ती जी अदा जी आणायची होती ना गीतावाली यांची, तर ती इतकी सुरेख आणली की म्हणजे अक्षरशः असं गीतावल्लीने असं विद्याबालन घेतलं तर असं वाटेल की अरे हे खरंच ऍक्च्युली. आय नो आय नो. मला अजून वाटतं मी फिल्म पाहिली आहे बेबी पिंक कलरची का पिच्चू हा त्यांची हा. साडी होती त्याच्यात येस त्यांचा येस लुक येस होता. आय स्टिल येस येस रिमेंबर. येस. म्हणजे एक सांगेन, आत्ताची जी शकुंतला देवी जी मूवी झाली, तर त्याच्यात सुद्धा आम्ही 20 वर्षापासूनची ती मुलगी ती 80 वर्षापर्यंत म्हणजे इतका आम्ही ड्रास्टिक आम्ही हे दाखवलंय. मग त्यानंतर ती आधी गावाला असते, मग ती लंडनला जाते, मग ती लंडनला असं असं ते सगळं त्या मॉलमध्ये ती स्वतःला मिळवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर मग तिथून ती मोठी 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 बनत जाते. मग तसं ते लुक करायचं होतं म्हणजे वयवर्ष 20 पासून 80 पर्यंत आणि त्याच्यात मोठा भाग होता तो केसांचाच होता. त्यांचं ते शॉर्ट हेअर आणि करेक्ट. हां. तर म्हणजे मजा आली. तेव्हा पण आम्ही लंडनला एक 2-1 महिने होतो आणि म्हणजे तेव्हा तर मला मग अक्षरशः मला आठवतंय की 2019 ला आम्ही तो शूट केला आणि तेव्हा एव्हरी सिंगल नाईट मी रात्री झोपायच्या आधी मी रेफरन्सेस काढायची, की नाही ह्या ह्या सीनला असं करायला पाहिजे, त्या सीनला असं करायला पाहिजे. म्हणजे अक्षरशः काय म्हणतात मी एव्हरी सिंगल सीनला नवीन हेअरस्टाईल देण्याचा मी प्रयत्न केलाय. अनलेस द लुक इज की ती विशीतली आहे ना, मग ते विशीतलंच हे लुक करायचं. पण जेव्हा एव्हरी सिंगल सीनच्या वेळेस मी नेहमी असं विचार केला, की नाही मला वेगळं काहीतरी करायचं आहे. विथ दॅट सेम शॉर्ट हेअर. विथ द सेम शॉर्ट हेअर, जे पण काय लॉंग हेअर काही असेल, पण ते वेगळं करण्याचा मी नक्की ते प्रयत्न केला आहे. थोडं का असेना पण केला हो, आहे. म्हणजे काहीतरी प्रयत्न करत राहायला पाहिजे. आपण आता बोलत होतो तेव्हा मला जाणवलं, की एक कहाणीमध्ये वेगळी गोष्ट होती ती म्हणजे पोट. कारण तोपर्यंत आपल्याकडे सगळेजण ती गादी, येस उषा असं लावून ते येस पोट केलं जायचं. पण इथे ते प्रॉपर ती शेवटच्या सीनला काढते बघ. येस दॅट येस. वॉज व्हेरी अरे हे काय जादूचा प्रयोग वाटला actually. पण ते प्रॉस्थेटिकची सुरुवात होती आपल्याकडे. पण त्याचा एक वेगळा चॅलेंज होता पामध्ये. पामध्ये बच्चन साहेबांना एक वेगळा पूर्ण लुक होता. तो तू विटनेस केलाच असशील बऱ्यापैकी. आणि त्याच्यातही त्यांना 2 लुक होते विद्याजींना. आधीचा आणि नंतर त्या मुलाची आई. येस नो येस. दॅट द प्रोसेस. ती प्रोसेस तू कशी सांगशील? तेव्हा त्यांनी जो मूवी केला होता, जे कॉस्ट्युम स्टायलिस्ट होते, ते होते सब्यासाची. ओके. तर त्या सब्यासाचीनी सांगितलेलं होतं, की असं-असं करायचं आहे आपल्याला. ती लंडनमध्ये पण आहे. ती तशी कॉलेज गोईंग गर्ल दाखवलेली आहे आणि तेव्हा पण तिचे लांब केस आणि नंतर पण तिचे लांब केस. तर आम्हाला ते सांगितलेलं होतं त्यांनी, की असं आहे. पण त्याच्यात तुला हलकसं वेगळं करायचं आहे काहीतरी. तर त्यांनी मला सांगितलं म्हणजे आम्ही आम्ही जेव्हा मीटिंगला बसलो होतो, तेव्हा सांगितलं, की असे-असे कॉस्ट्यूम असतील आणि यू हॅव टू डू इट. सो आम्ही मग केले म्हणजे जितकं जमेल तितके प्रयत्न आम्ही केले, की बाबा अच्छा असं असं असेल, की लंडन मधली ती आहे. तिचे लांब केस आहेत आणि त्या लांब केसांमध्ये काहीतरी वेगळं करायचंय. तर थोडं वेगळ्या एका टेक्निकने मी ते केले केस
आणि नंतर मग ते जी मा दाखवलेली आहे ती तर म्हणजे पूर्ण साडीमध्ये होती. हम्म. आणि त्या साडीमध्ये हलकस सॉफ्ट असं लुक द्यायचं होतं, जे बाल्की सरांना हवं होतं, की हे थोडंसं जॉ लाईन कट करायला पाहिजे. मग तिचं सॉफ्ट लुक दिसायला पाहिजे, की एक सॉफ्ट अशी आई कशी असेल, तसं हे करायचं. मग तशी सॉफ्ट आपण एक बन करायचा किंवा सॉफ्ट अशी हलकीशी चोटी वगैरे असं करून झालं. पण त्या सिनेमात विद्याजींसमोर बच्चन. मुलगा म्हणून बच्चन साहेब होते. सो त्यांच्याबरोबर काही तुझं कम्युनिकेशन तू बोलू शकलीस त्यांच्याशी कधी? कारण त्यामध्ये त्यांचा तो मेकअप आणि त्याच्यासाठी त्यांना लागणारा वेळ, अरे त्यामुळे बापरे! त्यांचा पेशन्स हा एक हो. वेगळाच मुद्दा होता. खूप, खूप, त्याच्यावर खूप खूप, चर्चा झाली होती. तुझं पर्सनल काय मत आहे त्या बाबतीत? खूप. त्यांना तर म्हणजे त्या मेकअपसाठी जवळ-जवळ 4 तास लागत होते ओके. आणि त्यानंतर एक स्पेसिफिक वेळच ते शूट करू शकत होते. त्यानंतर मग ते शूट नाही करू शकणार कारण त्यांच्या स्किनवर मग काही यू नो मे बी त्यांना काही इन्फेक्शन होईल ऑब्व्हियसली. किंवा काय. कारण पूर्ण मास्क होता ना त्यांचा. हं. पूर्ण स्किन त्यांची झाकलेली होती. मग त्या स्किनसाठी मग ते ब्रीथिंगसाठी पण त्यांना प्रॉब्लेम व्हायचा. मग ते हं. एका स्पेसिफिक वेळच ते द्यायचे आम्हाला, की त्यावेळेस आम्हाला रेडी होऊन आम्हाला सेटवर यायचं. त्यामुळे आम्ही ऑलरेडी रेडी असायचो. आणि तो वेळ फक्त करायचो शूट. म्हणजे तुला तुला खरं वाटेल की नाही माहिती नाही, पण विद्याचा पोर्शन आम्ही मध्ये ना 23 दिवसात शूट केलेला आहे. 22 का 23 दिवस. हो. इन्क्लुडिंग लंडन, इन्क्लुडिंग मलेशिया आणि इन्क्लुडिंग मुंबई. हो. एवढा अख्खा पोर्शन आम्ही 22 ते 23 दिवसामध्ये कारण आम्ही त्यांना घाई ना, कारण त्यांना ते जास्त हां, हां. असं आणि ते लांबवू पण शकत नव्हते हं, शेड्यूल. हं. कारण मग डेट्स. ते डेट्स पण होते आणि स्किनचं हे पण होतं, बच्चन सरांचं. पण त्यांचा कसा ऑरा असतो गं सेटवर? ओह वॉव! म्हणजे ते वाटतच नाहीत, की ते म्हणजे अमिताभ बच्चन, द ॲक्टर ऑफ द मिलेनियम. हं. तर ते वाटतच नव्हतं, की ते अच्छा असे ते उभे जरी आहेत ना, यू विल नेव्हर नो कम टू नो, की अच्छा हे बच्चन आहेत म्हणजे. ही इज सो डाउन टू अर्थ. एकदम म्हणजे फक्त येणार, आपलं काम करणार, निघणार. आणि आम्ही असं ऐकलं ते खूप वेळेवर येतात. इज इट दॅट? अरे खूप पंक्च्युअल आहेत ते. म्हणून तर म्हणजे मी तुला बोलली ना आता, की ते व्हायच्या आधी रेडी आम्ही रेडी असायचो. कारण आम्हाला माहिती होतं, की हे 4 तास म्हणजे तेवढाच वेळ घेणार ते आणि ऑन डॉट बरोबर सेटवर येणार. तसंच होतं त्यांचं. म्हणजे ते प्रॉपर व्हेरी सेटवर पंक्च्युअल आहेत वेळेवर ते, आणि व्हेरी पंक्च्युअल. आणि त्याचबरोबर त्या सिनेमात अभिषेक बच्चन हो, आहेत. हो. आणि त्यांच्याविषयी पण आम्ही ऐकलं, की ते खूप मस्तीखोर आहेत. इज खूप इट? आहेत, खूप नॉटी आहेत ते. बापरे! म्हणजे ते जेव्हा पण ते मला आठवतंय जेवढं, की जेव्हा पण ते माईकवाले बिचारे यायचे, तर त्यांच्याशी ते टीज करत बसायचे अभिषेक. काही ना काहीतरी चिडवा-चिडवी चालू होतं. सो त्यांच्याशी कधी इंटरॅक्शन झालं तुझं? नाही, नाही त्यांच्याशी नाही झालं. ओके. नाही. हां. हां, त्यांचं काम हां. बच्चन साहेबांबरोबर हां, जास्त हां, होतं. हां, करेक्ट, करेक्ट. हां, जसं एक हां. सिमिलर पिक्चर मी म्हणीन मग नियत. हं. म्हणजे जसं शकुंतलामध्ये पण बॉब हं, शॉर्ट हेअर आहे. हं, हं, तसंच नियतमध्ये पण एकदम शॉर्ट हेअर आहे. सो हं. त्याच्यात तुला फरक करणं तितकंच चॅलेंजिंग आहे असं मला वाटतं. हं. ते तू चॅलेंज कसं फेस केलंस मग? आणि नियतमध्ये पण त्यांचे शॉर्ट बॉब कट शॉर्ट असते. नाही, नाही, बॉब नाही. तर नियतमध्ये पोनीटेल घातलेला आहे. जेव्हा मला ती शॉर्ट का वाटतायत मग ते जेव्हा त्या लंडनच्या त्या विलामध्ये येतात ते? नाही तेव्हा फ्रिंज होती. फ्रिंज आहेत. हां. हां, फ्रिंजेस आहेत. फ्रिंज करेक्ट, होती करेक्ट. आणि फ्रिंजेस पोनीटेल आहेत. होता तिचा. हं. हां. तेव्हा एक मला त्या सीरीजचं नाव नाही आठवत. हिची होती केट विन्स्लेटची होती एक सीरीज, जी त्याच्यात डिटेक्टिव्ह होती. करेक्ट. हॉटस्टारवर होती ती हां, सीरीज. हां, करेक्ट, करेक्ट. एका सिटीमध्ये घडणारा खून हां, आहे. करेक्ट, करेक्ट. हां, हॉटस्टारवर आहे. जिओ हां. हॉटस्टारवर. नाव मलाही नाही आठवत. हां, येस. हां. तर त्याच्यामध्ये तिचं ते हलकसं लूक आहे. हं, तर पण त्या डिरेक्टरना फ्रिंज नको हवी होती. हं, ज्या अनु मेनन ज्या होत्या. हं. त्यांना ते फ्रिंज ते बोलतील फ्रिंज कशी दिसेल? कसं वेगळं वाटेल ना. पण नाही मग विद्या बोलली, की "नाही, नाही आपण करूया, करूया, करूया." मग मी पण म्हटलं माझ्याकडे होते 1-2-3 असे सॅम्पल्स आहेत. तर ते आपण करून बघितले आणि त्या लूकमध्येच त्यांना आवडलं. बोलते, "नाही करायची, फ्रिंज करावी करूया आपण." क्या बात है! सो ते झालं लूक म्हणजे. कारण कुठल्याच मूव्हीमध्ये विद्याला फ्रिंज नाहीये. जर हं, आपण बघितलं, हं. नियतपर्यंत कुठल्याही मूव्हीमध्ये नाहीये ते लूक तिचं आणि ते एकदम वेगळं आणि विद्या खूप काम करते म्हणजे तिला
नेहमी असं वाटतं की वेगळं कॅरेक्टर असेल तर त्या कॅरेक्टरवर लुक मध्ये जास्ती काम असायला हवं. हम्म. तर ते केलं आम्ही आणि नियतमध्ये एकदम वेगळंच लुक म्हणजे दिसतंय लोकांना. हो. आतापर्यंत तू एवढ्या विद्याजींबरोबर फिल्म्स केल्यास, तुझ्यासाठी चॅलेंजिंग कुठली फिल्म आहे? शकुंतला देवी ओके. खूप चॅलेंजिंग होती. परत त्याच्या आधी डर्टी पिक्चर ते पण खूप चॅलेंजिंग. त्यांना वेगवेगळे लुक्स होते. वेगवेगळे हा. खूप सारे वेगवेगळे लुक होते. हम्म. आणि ज्याच्यामध्ये डर्टी पिक्चर मध्ये ऍक्च्युली त्या लुकसाठी विद्याच्या लुकसाठी विक्रमदादांना नॅशनल अवॉर्ड मिळालेला येस, होता. 100%. आणि त्यांनी म्हणजे ऑब्व्हियसली म्हणजे त्या लुकमध्ये केसांचा पण तेवढंच माझा सहभाग होता. तर त्यांनी तेव्हा नाव घेतलेलं होतं माझं त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये वगैरे. वाव. सो थँक्स टू हिम. आणि आता ह्या शकुंतला देवीसाठी ना एक ऑनलाईन अवॉर्ड असतो फॉई म्हणून नावाचा. तर त्याच्यामध्ये नॉमिनेशन झालेलं होतं आमचं सगळ्यांचं. हा म्हणजे मी होती, श्रेयस होता आणि विक्रम दादा पण होते. आणि पण अनफॉर्च्युनेटली एका दुसऱ्याला मिळालं. पण म्हणजे मला खूप आनंद झाला की ऍटलिस्ट नॉमिनेशन मध्ये ते आलं. आणि त्यानंतरच ते आपलं ते कोविड हो हो. आलेलं ती होतं. OTT वरच आली ना COVID-19. फिल्म हा. शकुंतला? ती ती आली नाही ती मोठ्या स्क्रीनवर. ते मला खूप असं हे झालं की अरे यार, ती का यायला नाही हवी. आली? यायला हवी होती. त्यानंतरची एक खूप महत्वाची फिल्म इज गुरु, ज्याच्यामध्ये मणिरत्नम सर स्वतः Yes. आणि विद्याजी वेगळ्याच लुक मध्ये आहेत त्या हो, हो, सिनेमात. हो. अखंड व्हीलचेअर वर हो, आणि हो. असं सगळं आहे. हो. आणि त्या फिल्म मध्ये सगळे ऍक्टर्स पण दिग्गज, हो. दिग्दर्शक पण. हो. त्याबद्दल काय सांगशील? हो. तो पण आम्ही तसंच म्हणजे लुक आम्ही आधीच डिस्कस केलेला होता जसं आपण बोललो. आणि मग आम्ही चेन्नईला शूट होतं आमचं. ओके. 15-20 दिवस काहीतरी होतं आमचं चेन्नईला शूट. आणि पेल लुक ना त्यांना त्या व्हेरी सिनेमात. पेल, व्हेरी पेल. आणि त्या म्हणजे कंटिन्युअस ती व्हीलचेअरवर बसली आहे. मग एका त्यांचा लग्नाचा शॉट आहे जो आर माधवन बरोबर आहे. मग तेव्हा पण तसंच म्हणजे पण अशी ती इतकी काय म्हणतात ते ब्युटिफुल आणि ती स्वतःला इतकं सुंदर ढाळते ना त्या कॅरेक्टरमध्ये विद्या की म्हणजे स्पीच नसतो आमच्याकडे, बोलायला शब्दच नसतात. आणि मणिरत्नम म्हणजे देव माणूस. मणी सर बापरे. ते ते त्यांच्याबरोबर पण काम करणं एक वेगळी कसे वेगळे वेगळे डिरेक्टर्स असतात ना त्यांच्या बरोबर एक वेगळी काम करायला वेगळा वेगळा एक्सपिरियन्स तुम्हाला मिळतो, अनुभव मिळतो. म्हणजे कसे ते व्यक्ती असतात किंवा कसे ते कॅरेक्टर सुद्धा ते बाहेर काढतात. मग त्याच्यासोबत आम्हाला सुद्धा ते काम करायचं असतं की अच्छा हा असा तुम्हाला सीन करायचा आहे. मग त्याच्यात तुम्हाला असं लुक असलं तर त्याच्यावर पण म्हणजे खूप मजा येते असे वेगळे वेगळे अनुभव मिळाले की. आणि मणी सर तर पण हे नॉन ग्लॅमरस करता करता विद्याजींचे 2 अशा फिल्म्स आहेत ज्याच्यात त्यांचा पूर्ण वेगळा लुक होता. एक म्हणजे किस्मत कनेक्शन. व्हेरी शॉर्ट हेअर व्हेरी शॉर्ट आहे. आणि त्यांना खूप लहान दिसत. ते तुला चॅलेंजिंग नाही वाटत? कारण त्यांचे असे छोटे केस नव्हते पाहिले नव्हते, तोपर्यंत. नव्हते, नव्हते. ऍक्च्युली तिला पण थोडस हे होत होतं ते की कापले होते त्यांनी? कापले होते. ओह, इट्स अ हेअर कट. प्रॉपर हेअरकट होता तो. आणि तिला पण थोडस हे होत होतं की अरे मला म्हणजे कसं होईल वगैरे असं. पण नाही. पण मग ती एकदा तेच मी जसं सांगितलं की एकदा कॅरेक्टर मध्ये ती हे झाली की मग तिला काय नाही, मग तेवढा तो कॉन्फिडन्स येऊन जातो तिला. तर ते किस्मत कनेक्शन पण एक वेगळंच हे होतं म्हणजे लुक वाईज तिचं. आणि ते शॉर्ट केस होते आणि आम्ही 2 महिने टोरंटोला होतो, कॅनडाला होतो मी. आणि तिकडेच पूर्ण शूट झालेलं होतं मूव्हीचं. आणि तेव्हा काय टोरंटोचं वेदर पण इतकं ब्युटिफुल होतं की अजिबात घाम नाही, काय नाही, काय नाही. मग तेव्हा घाम नसला की तुलाही माहिती आहे ऍज अन केस किती ऍक्टर छान किती राहतात. केस सुंदर बसतात, चेहऱ्याला अजिबात शाईन नाही, काय नाही. व्यवस्थित म्हणजे इतकं छान शूट केलं आम्ही 2 महिने. आणि व्यवस्थित ते लुक पण आलेला आहे. सुंदर. करेक्ट. हा. आणि तशीच एक फिल्म इज हे बेबी. हा. हे बेबी मध्ये पण 2 लुक आहेत ना. आधी हा. भेटतात हा. तेव्हा ते गाणं हा. वगैरे हा. येते आणि हा. नंतर ती मुली त्या बाळाची आई आई आहे होते ते वगैरे. तेव्हाच. हा. सो त्या लुक्स मध्ये आणि तिथे तर सगळेच फुल टाइमपास. अक्षय अरे कुमार बापरे. पासनं बापरे बापरे. मज्जाच म्हणजे ते तिघही एकत्र जेव्हा यायचे ना आणि विथ साजिद खान सर.
बापरे. आणि बमन इराणी. ओ. येस, ऑफकोर्स. बहन इराणी सर तर बापरे, ते तर विनोदाचे एक कोण महाराजाच आहेत ते. सिडनीला मला एक तो किस्सा आठवतोय. सिडनीला आम्ही असताना एका सेम हॉटेलमध्येच होतो आम्ही सगळे. डार्लिंग हार्बर म्हणून एक आहे, एक बरोबर. जागा आहे. येस. हो. तर तिकडे आम्ही एकदा दोनदा आम्ही गेलेलो होतो शूट झाल्यानंतर, म्हणजे विद्या, मी, बमन सर आणि असे असिस्टंट डिरेक्टर वगैरे होत्या मुली. असं होतं आणि आम्ही असंच एक फेरफटका मारण्यासाठी आम्ही डार्लिंग हार्बर मध्ये गेलेलो आणि मग तिकडे आम्ही मस्त गेम्स खेळायचो काय काय, आणि हे इतके हसवायचे बमन सर, बाप रे. म्हणजे खूप मजा आली, खूपच मजा, म्हणजे ती अविस्मरणीय. कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एक तुमच्या बरोबर माणूस हो, म्हणून हो, घेऊन जात हो. असता बरोबर. आता तू इतकी वर्ष विद्याजींबरोबर काम करतेस. त्यांचा आत्ताचा लेटेस्ट माइलस्टोन अशी फिल्म भूल भुलैया 2 जिथे पुन्हा माधुरी दीक्षित हो, माधुरी समोर मॅम. होती. तर त्याचं प्रेशर आलं तुला? अरे बापरे. त्याचं प्रेशर मला काय, त्याचं प्रेशर विद्याला सुद्धा होतं. त्यांना म्हणजे पण हो, होतं? हो, हो. आणि त्यात म्हणजे दोघींना डान्स होता. हा, एकत्र डान्स. आणि ऍक्च्युली म्हणजे विद्या सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये ती सांगते की तिने माधुरी यांना बघितलं डान्स करताना आणि मग ती स्वतः आरशात ते इमिटेट करायची, आणि जेव्हा त्यांना बघितलं तेव्हा की मला पण तसंच बनायचंय, हं. असं तिने ठरवलेलं होतं. आणि शेवटी यायचं ऑन स्क्रीन त्यांच्या बरोबर डान्स करायला. आणि आपल्यासाठी म्हणजे सुद्धा, म्हणजे माझ्यासाठी तर माधुरी दीक्षित म्हणजे बापरे. आपण शाळेत असताना आम्ही माधुरी दीक्षितच अरे ना. बापरे बापरे. एव्हरीथिंग. म्हणजे तेव्हा आय थिंक सो तेव्हा असा क्लॅन होता श्रीदेवी का माधुरी असा एक एक्झॅक्टली. सो असा आपण तो एक इरा पाहिला जेव्हा दोघी जणी एक्झॅक्टली. एकदम अशा एकदम फुल फ्लेज काम कर. मग तुला कसं वाटलं जेव्हा तू पहिल्यांदा माधुरीजींना ओ पाहिलं? गॉड. मी माधुरींना असं जेव्हा फेस टू फेस बघितलं, तेव्हा म्हटलं वाव, माधुरी दीक्षित, बाप रे. म्हणजे असं असं जेव्हा ते गुदगुदल्या होतात ना अशा हं. मनामध्ये, तसं होत होतं. आणि मग ना त्यांच्याशी कसं बोलायचं, कसं काय करायचं, असा तेवढा तो कॉन्फिडन्स मला नव्हता हा हं. तेव्हा, अजिबात नव्हता. आणि मी कसं बोलू, कारण अगं पण तोपर्यंत तू बच्चन साहेबांबरोबर काम केलं होतं शलाका. म्हणजे तेवढे नाही. अजूनही झालेलं आहे तरी सुद्धा तुला टेन्शन आलं. नाही, नाही, तेव्हा पण आलेलं होतं टेन्शन. पण एकदम, एकदम खूप गोड आहेत त्या. खूप गोड आहेत. बोलायला वगैरे एकदम सुंदर. म्हणजे त्यांना जर कळलं ना, की तू मराठी आहेस, तर तुझ्या इथं मराठीतूनच ते बोलणार. हं. आणि छान होतं ते शूट. आम्ही ते 3 का 4 दिवस केलं. भुलभुलैया 2चं ते जे गाणं. गाणं जे होतं ओके. ते. हां. मजा आली त्या गाण्याला. खूप मजा आली. पण तुला अशी क्षणभर कॉम्पिटिशन नाही वाटली, की विद्याजी छान दिसल्या पाहिजेत आणि माधुरीपेक्षा? कारण आपला आर्टिस्ट असतो. म्हणजे हे मी हां. जाणवलंय, की अशा 2-3 जणींचा सीन असताना, की आमचे जे मेकअप आर्टिस्ट असतात पर्सनली त्यांचं अच्छा, असं अच्छा. असतं, "हे आपली मॅडम सगळ्यात छान दिसली पाहिजे." नाही, नाही, नाही. असं नाही. असं नाही वाटलं म्हणजे आम्हाला. कारण ती भरतनाट्यम करणार होती हो. आणि माधुरी मॅम होत्या त्या कथ्थक करणार. कथ्थक करणार होत्या. तर हं. त्यांचा अटायरच पूर्ण वेगळा होता. म्हणजे विद्याला असं पूर्ण केसांवरती अ, ते लावायचं होतं ना आपलं काय, ते ओडिसी सारखं जास्त ओडिसी होतं ना सारखं ते असं जास्त. हां. ते ऍक्च्युली ते पांढऱ्याने मिक्स केलं होतं मिक्स त्यांनी. केलं करेक्ट, होतं ते. करेक्ट, करेक्ट. हां. आणि मग ते डिफरंटच लूक होता. त्यामुळे काय असं काय वाटलं नाही, की आपली मेरी मॅडम ज्यादा अच्छी लगनी चाहिए. नाही, नाही. असं कधीच नाही वाटलं. पण हे सगळं एवढं करताना एकाच आर्टिस्ट बरोबर तू इतकी वर्ष काम करतेस. तर तुला आतापर्यंत विद्याजी तू तर म्हणालीसच की त्या खूप डाउन टू अर्थ आहे. पण अशी कुठली गोष्ट जी त्यांची तुला खूप भावते माणूस म्हणून, ॲक्टर म्हणून नाही आणि एखादी त्यांची अशी काही छान आठवण असेल तर सांग ना, की दॅट मेड यू व्हेरी कनेक्टेड टू हर म्हणजे त्यांच्याबरोबर हां. राहण्यामागचं तुझं काय एक विचार आहे? अ, जसं मी विद्या सगळ्यांनाच सांगते, की तिची जी टीम आहे, ती एक्सटेंडेड फॅमिली आहे. म्हणजे ती नेहमीच आम्हाला ती फॅमिली सारखीच आहे. कुठलंही काही फंक्शन वगैरे असो किंवा काही असो, आम्हाला असतं. आम्ही येतो, तिच्याबरोबर बसतो, गप्पा गोष्टी करतो. एक म्हणजे ना तिचं एक एक खासियत अशी आहे ना, की तिचं ऑब्झर्वेशन अफलातून आहे विद्याचं. म्हणजे तू जशी अशी बसली आहेस आणि तुझ्या ती मला इतकी ओळखते, मी विद्या, की ती कधी-कधी सांगते, की
मी मला जितकी ओळखते ना त्याच्यापेक्षा ती मला ओळखते असं ती नेहमी सांगते. आणि म्हणजे मी काही काही कधी कधी विचार करत असते किंवा काय ना, तर तेव्हा ती माझ्याकडे बघणार, तू ये सोच रही है. आणि मी लाईक, तो हो 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 हो, असंच करते मी ऍक्च्युली. आणि ट्रिमेंडस तिची मेमरी इतकी शार्प आहे, इतकी शार्प आहे, की आम्ही एकदा ना शूट करत असताना बॉबी जासूसच्या नंतर आम्ही एक शूट केलेलं होतं, ज्याच्यात बॉबी जासूसच्या एका सीन मध्ये बरेच सारे हे होते, ज्युनियर आर्टिस्ट होते. आणि ते दुसरं शूट करताना म्हणजे झालेलं त्याला 3-4 वर्ष वगैरे झालेली होती. तिने मला सांगितलं कि शलाका, उनको जरा पूछ के आना कि वो बॉबी जासूस के वो वाले सीन में थे क्या. मी म्हणाली, म्हटलं हो काय, हा क्या, मुझे तो याद नहीं आ रहा है, कारण मला ते नव्हतं आठवणीत. मी गेली त्यांना विचारायला आणि ते होते ते त्याच सीन मध्ये. तर हो. तेही अचंबित झाले की अरे, हे मी असं ह्यांना काय वागलोय याच्या नाही लक्षात आलं. वागलो वगैरे नाही, पण त्यांना माझा चेहरा, त्यांनी ते काही वागलेले पण नव्हते, ते फक्त बसलेले होते त्या सीन मध्ये. पण ते बोलले की अरे, की ह्यांना कसं काय माझा चेहरा असा लक्षात. सो तिला तिची मेमरी खूप शार्प आहे. आणि ऍज अ माणूस म्हणून शी इज लाईक, म्हणजे मी तिला गमतीने विदुमा असं म्हणते. म्हणजे ती फुल आई कशी काळजी घेते तशी ती काळजी घेते, तिचं लक्ष असतं. सो मला ना सचिन सरांनी मागे खूप एक छान वाक्य सांगितलं होतं, की जेव्हा एकापेक्षा एकच्या वेळेला आम्हाला पर्सनल स्टाफ अलाउड होता. तेव्हा फर्स्ट टाईम माझ्या आयुष्यात, की मला असं चान्स होता, की पर्सनल स्टाफ तुम्ही आणा. येस. आणि तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं होतं, आम्ही असंच काहीतरी बोलत होतो, हे माझे मेकअप आर्टिस्ट आणि माझी हेअर ताई असं मी ओळख करून दिली. ते म्हणजे भार्गवी, एक लक्षात ठेव, तुझा स्टाफ तुझ्याबरोबर किती वर्ष राहतो, त्याच्यावर तू माणूस म्हणून कशी आहेस हे इंडस्ट्रीत ओळखतात. एक्झॅक्टली. खूप छोटं वाक्य असेल, कदाचित तुम्हाला असं वाटेल म्हणजे काय? तर त्याच्यावरनं तुम्ही त्या माणसाशी किती लॉयल आहात आणि तुम्ही एक माणूस म्हणून त्यांना कसं घेऊन जाता तुमच्या बरोबर. दॅट इज व्हेरी येस इम्पॉर्टंट. येस 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 तर दॅट इज व्हेरी नाईस, की हे येस. विद्याजी त्यांच्या परीने त्यांना कोणीतरी सांगितलं असेल, की त्या माणूस म्हणून तशा असतील. पण ही खूप मोठी गोष्ट आहे, की हम्म. एकच त्यांच्याबरोबर हेअरस्टायलिस्ट इतकी वर्ष हम्म. हम्म. कंटिन्युअस काम करतेय आणि तू असंच करत राहशील. विद्याजींबद्दल तू एवढं बोललीस, तर त्यांच्या तुझ्या बाबतीत घडलेला एखादा खूप इमोशनल एखादा किस्सा किंवा एखादा खूप कॉमेडी किस्सा आम्हाला खूप ऐकायला आवडेल. माझा बर्थडे येतो ना 15 ऑगस्ट, माहिती असेल तुला. आणि त्या शाळेपासूनच म्हणजे सुट्टी. सुट्टी, कधीच नवीन कपडे घालायला मिळाले नाहीत मला, कधीच चॉकलेट्स वाटायला मिळाले नाहीत, कधीच नाही. आणि इवन आपल्या इंडस्ट्रीमध्ये शूट. सुद्धा शूट नसतं, 15 करेक्ट. ऑगस्टला नसतं, 26 जानेवारीला जानेवारीला नसतं. नसतं. पण एक वर्ष असं होतं की आम्ही टोरंटोला होतो किस्मत कनेक्शनच्या शूटसाठी. आणि आम्ही 14 रात्री शूट करत होतो. हं. म्हणजे तो रात्र 12 वाजताचा पण तर सेलिब्रेशन आणि त्यानंतर पण सेलिब्रेशन. तर दुसऱ्या दिवशी पण शूट करणार होतो आम्ही. त्या दिवशी रात्री पण करणार होतो आणि दुसऱ्या दिवशी पण करणार होतो. हो. आणि तो पहिला होता जो बर्थडे, जो मी आउट ऑफ, म्हणजे माझ्या घरापासून दूर आणि आउट ऑफ इंडिया असं शूट करणार होतो. आणि तेव्हा मग सगळ्यांनी, ते जे प्रोड्युसर्स होते, रमेश तोरानी हं. सर होते, म्हणजे प्रोड्युसर त्या मूवीचे, तर तेही होते तिकडे. सगळ्यांनी केक वगैरे मागवलं आणि माझा बर्थडे एकदम असा मस्त यॉट वर असा सेलिब्रेट क्या झालेला बात! होता. आणि त्याच्यात सगळे 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 सहभागी होते, म्हणजे शाहिद कपूर पण होते, विद्या होती, रमेश तोरानी सर होते, सगळे होते, डिरेक्टर पण होते. ओह! सो तो एक माझा छान क्षण होता. आणि असं कधी फनी त्यांनी काही प्रँक अरे केलंय? बापरे, प्रँक! आता हे ना माहिती असेल की नाही माहिती नाही कोणाला, पण हे बेबीच्या वेळेस आम्ही ब्रिस्बेन नाही, सिडनीलाच होतो आम्ही, एका विमानतळावर शूट करत होतो. आणि अक्षय कुमार बिगेस्ट प्रँकस्टर आहेत ते, आणि मला माहिती नव्हतं. आणि त्यांचं काय काम होतं की नाही मला आठवत नाही, पण आम्ही असे छान तिकडे, असं आउट ऑफ इंडिया कसे टेंट असे लावलेले असतात आणि सगळे खायला वगैरे बसतात. आणि आमचं झालं, लंच ब्रेक वगैरे झाला, संपला.
आणि विद्या वगैरे ते सगळे ऍक्टर्स असे एक लाईनीत बसलेले होते. आम्ही या साईडला बसलेलो होतो सगळे. आणि विद्याने मला बोलवलं काहीतरी की अच्छा हम लोग अभी टचअप करना है वगैरे, म्हणून मी तिकडून इकडे आली. तर मला विचारतायत अक्षय सर की अच्छा चला कितना टाइम लगेगा तुम्हें. मी म्हणाले टचअपला आता काय किती 10-15 मिनिटं लागतील. त्यानंतर मग आम्ही सेटवर. त्यांच्या हातात पाण्याचा ग्लास होता, विद्याशी साईडला, आणि असा ग्लास ओतला विद्याच्या केसांवर, लिटरली असा ओतला. आणि मला म्हणाले अभी कितना टाइम लगेगा. विद्यालय शलाका भागो भागो असं म्हणून आम्ही, ती पुढे मी पाठी, फुल बिघडून पाणी फिरून टाकलं. ओले केस होते ते. झाले सगळे ओले केस. अर्धा तास लागला असेल वाळवायला आणि सेट करायला. ऑफकोर्स मला पूर्ण ब्लो ड्राय करायला लागले, पूर्ण मग नंतर टॉंग करायला लागलं. अशीच मजा. मज्जा. तुला त्रास 10 मिनिटं लागला ना, घे आता अर्धा तास घे. पण शूटिंग थांबलं नाही तोपर्यंत. थांबलं ना, थांबलं. म्हणजे त्यांनी माहिती नाही दुसरे शॉट घेतले की नाही, असेल. पण आम्हालाच लागलं थोडस जास्ती काम, 15-20 मिनिटाचं. वाव, दॅट इज रिअली इंटरेस्टिंग. वा वा वा. म्हणजे असे किस्से पण घडतात. हो हो, अगदी अगदी. किंवा कधी खूप वाऱ्याचा किंवा पावसाचा सीन असेल. डर्टी पिक्चर मध्ये त्या खूप हा. भिजल्या आहेत ना, हो, तेव्हा हो, ते हो. अगदी गोले होणं, केस वाळवणं, ह्याला एक डबल कष्ट हो हो असतीलच हो ना. हो, असतात असतात, बापरे. अगदी. हो. म्हणजे तो आता असेल तर तुला माहिती असेल की अच्छा ह्या मग सुक्या केसांनी धावत येत आहेत. मग सुक्या केसांनी धावत येत आहेत, मग तो ते पाऊस पडतोय, ओले होतात केस. आता हा जर शॉट परत घ्यायचा असेल तर काय नाही, करणार. आम्ही आधीच होतो हे काय ते एकदाच होईल, परत पडणार नाही. कारण मराठीची बजेट पण छोटी असतात ना. Correct, ही correct. साडी भिजली आता काहीच होत नाही. नाही नाही, पण म्हणजे तसं केलेलं आहे आम्ही पण. हो. नाही, 2दा-3दा जर त्यांना टेक्स घ्यायचे आहेत तर मग परत वाळवून, परत मग फुल ड्राय. फुल ड्राय करून, मग ते कॉस्ट्युम पण दुसरा असतो. सगळं केलेलं आहे आम्ही. पण तू इथे आलीस आणि आमच्याशी मनापासून गप्पा मारल्यास म्हणून सुकृती ब्रँड कडनं तुला एक Oh, छोटस wow. गिफ्ट. थँक्यू सो मच. सो स्वीट. थँक्यू. थँक्यू. खूप सुंदर आहे. थँक्यू.